Good morning friends, welcome once again. So let's start with the discussion of mechanical properties of the fluids. Okay, so last lecture पर्यंत जे काय झालेलं आहे ते मी थोडक्यात रिवाइज करतो. आपण सगळ्यात पहिल्यांदा फ्लुइड्स इंट्रोडक्शन बघितली, त्याच्यानंतर सरफेस टेन्शन दॅट इज फ्लुइड्स आर ॲट रेस्ट याच्यावरती डिटेल कॉन्सन्ट्रेशन करून आपण डिटेल स्टडी त्याचा आपण जवळपास 4 ते 5 लेक्चर्समध्ये व्यवस्थित बघितलेला आहे. त्याच्यावरचे सीईटीचे क्वेश्चन सगळे सॉल्व्ह केलेले आहेत, त्याची थेअरी सुद्धा आपण इन डिटेल बघितलेली आहे. त्याच्यानंतर आपण पार्ट सुरू केला तो म्हणजे फ्लुइड्स मधला जो काही रेस्ट पार्ट होता, म्हणजेच फ्लुइड्स मधला जो काही रिमेनिंग पार्ट होता तो म्हणजेच फ्लुइड्स आर इन मोशन. म्हणजे जर फ्लुइड्स मोशन मध्ये असतील तर त्यांच्या प्रॉपर्टीज काय असतील, ते कसे काम करतील किंवा त्यांचं मॅथमॅटिकल ॲनालिसिस काय असेल, हे सगळं आपण लास्ट लेक्चरपासून सुरू केलेलं आहे. सो आपण बघतोय मग फ्लो बघितले बघा, मग फ्लो लाईन्स बघितल्या बरोबर, फ्लो ट्यूब बघितली, त्याच्यानंतर 2 टाईपचे मेन फ्लोज बघितले, एक स्ट्रीमलाईन फ्लो बघितला ओके, आणि एक टर्ब्युलंट फ्लो बघितला. स्ट्रीमलाईन फ्लोला आपण युनिफॉर्म व्हेलॉसिटी म्हटलं होतं, टर्ब्युलंटला आपण जी काही व्हेलॉसिटी असते ती क्रिटिकलपेक्षा जास्त होती बघितलं, पुन्हा क्रिटिकल व्हेलॉसिटी बघितली, रेनॉल्ड्स नंबर बघितला, त्याचे फॉर्म्युलेज बघितले ओके, त्याच्या कंडिशन्स बघितल्या. हे सगळं आपण लास्ट लेक्चरपर्यंत डिस्कस केलेलं आहे. आपण जस्ट त्याच्या पुढचा रिलेटेड पॉईंट बघूया आणि मग याच्यानंतर याच्यावरचे जे काही सीईटीचे क्वेश्चन्स आहेत त्याचं डिस्कशन करूया. ओके, सो आजची जी कन्सेप्ट असेल, आज आपण एकच कन्सेप्ट महत्त्वाची बघणार आहे, पण त्या कन्सेप्टशी रिलेटेड एक 2-3 टर्म्स आहेत त्या आपण बघणार आहोत. त्याच्यामध्ये आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं ती कन्सेप्ट म्हणजे विस्कॉसिटी. सिंपल विस्कॉसिटी बघणार आहे आपण. ऑइल लक्षात घ्यायचं, ऑइल डोळ्यासमोर आणायचं किंवा हॉनी मध असतो ना, मध सो डोळ्यासमोर मध आणायचं, हॉनी आणायची, ऑइल आणायचं. विस्कॉसिटी तो जो फ्लुइड आहे तो विस्कस आहे, सो त्याला विस्कॉसिटी प्रॉपर्टी, त्याची विस्कॉसिटी म्हटलं जातं. सो आज आपण विस्कॉसिटी इन डिटेल बघणार आहोत. विस्कॉसिटीमध्ये विस्कस फ्लो कसा असतो, नॉन विस्कस फ्लो कसा असतो, व्हेलॉसिटीचे रिलेशन्स विस्कस फ्लोमध्ये कसे असतात, डिफरंट लेयर्सचे व्हेलॉसिटीज कसे असतात, हे आपण आजच्या विस्कॉसिटीमध्ये डिस्कस करणार आहोत. त्याचबरोबर व्हेलॉसिटी ग्रेडियंट अशी एक कन्सेप्ट आहे, विस्कस फोर्स अशी एक कन्सेप्ट आहे, त्याचं डिस्कशन करणार आहोत. आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं आपण न्यूटन्स लॉज ऑफ विस्कॉसिटी आहे किंवा स्टोक्स लॉ म्हणून एक याच्याशीच रिलेटेड पुढचा पॉईंट आहे. सो याचं सगळं आज इन डिटेल डिस्कशन आपण आजच्या लेक्चरमध्ये करणार आहोत. आणि जर वेळ मिळाला शेवटी तर आपण याचे सीईटीचे क्वेश्चन्स डिस्कस करणार आहोत. ओके, सो सगळ्यात पहिल्यांदा लक्षात घ्या की आपल्याला आज काय शिकायचं आहे, काल काय शिकलो आणि उद्या काय शिकणार आहोत. हा जर सिक्वेन्स व्यवस्थित तुमच्या लक्षात असेल तर डेफिनेटली बऱ्याचशा गोष्टी इझी जाऊ शकतात आणि त्या समजायला सोप्या जातात. ओके, सो लेट स्टार्ट विथ द डिस्कशन ऑफ विस्कॉसिटी. सो व्हेरी सिंपल, विस्कॉसिटी हेडिंग लिहितो बघा मी, विस्कॉसिटी. ओके, विस्कॉसिटी ठीक आहे. सो विस्कॉसिटीमध्ये आपल्याला पहिल्यांदा डेफिनेशन बघितली पाहिजे की विस्कॉसिटी म्हणजे नक्की काय. तर ही एक प्रॉपर्टी आहे, कुणाची, फ्लुइडची प्रॉपर्टी आहे ना. ओके, एक फ्लुइड आहे समजा लाईक दिस. सपोज हा फ्लुइड आपण कन्सिडर, ह्या फ्लुइड लाईन्स आहेत बघा, ठीक आहे, फ्लुइड लाईन्स आहेत. सो दिस इज द फ्लुइड ओके, अँड इट इज मूव्हिंग. आता जनरली प्रत्येकाची व्हेलॉसिटी कमी जास्त असते विस्कॉसिटी प्रॉपर्टीमध्ये. जर सेम व्हेलॉसिटीने ते जर जात असतील तर त्याला आपण नॉन विस्कस फ्लो म्हणला जातो. ओके, त्याची प्रॉपर्टी विस्कॉसिटी ही थोडंसं त्या लेअरच्या व्हेलॉसिटीवरती डिफाईन होते. ओके, सो आता समजा आपण म्हणूया की लेयर्स आहेत. ओके, सो हे लेयर्स मोशनमध्ये आहेत, मुव्हिंग म्हणजे मोशनमध्ये आहेत ना, मोशन, दीज आर द लेयर्स. बघा आणि मी इन डिटेल समजून सांगतो, मग आपण ॲज पर बुक डेफिनेशन लिहू. हे लेयर्स आहेत कशामध्ये, फ्लुइड्समध्ये. तर ह्या लेयरची काय आहे, मोशन आहे. तर 2 लेयरमध्ये एक रिलेटिव्ह मोशन आहे बघा, 2 लेयरमध्ये रिलेटिव्ह मोशन आहे. 2 लेयरच्या मध्ये कसली मोशन आहे, रिलेटिव्ह मोशन आहे. रिलेटिव्ह मोशन म्हणजे काय, एक लेयर चाललाय 20च्या स्पीडनं आणि दुसरा लेयर चाललाय 10च्या स्पीडनं, लाईक दिस. दोघांची व्हेलॉसिटी कशी आहे, डिफरंट आहे. रिलेटिव्ह मोशन लक्षात येते. सो इफ द फ्लुइड इज फ्लोइंग सपोज विच इज इन मोशन अँड इन द फ्लुइड देर आर 2 लेयर्स, कन्सिडर करा 2 लेयर्स, अशा नंबर ऑफ लेयर्स आहेत. सो त्या 2 लेयरमध्ये रिलेटिव्ह मोशन आहे. रिलेटिव्ह मोशन म्हणजे काय, एक लेयर जास्त स्पीडनं चालला आणि एक लेयर थोड्याशा कमी स्पीडनं चाललेला आहे, असं लाईक दिस, असं म्हणूया आपण. सिंपल, फास्ट आणि स्लो असं आहे. सो देर इज अ रिलेटिव्ह मोशन बिटवीन द लेयर्स. आणि ही जी रिलेटिव्ह मोशन आहे ती काय करते, किंवा ह्या रिलेटिव्ह मोशनवरती काय होतं, तर एक फोर्स येतो अपोजिशन करायला.
चला रिलेटिव्ह मोशन तिकडून येते ना दोघांची, चला अपोजिशन लाईक दिस, मी इकडून अपोजिशन करतोय. ओके, सो तो जो अपोजिशन करणारा फोर्स आहे तो विस्कस फोर्स आहे. तो काय करतोय, त्या रिलेटिव्ह मोशनला अपोजिशन करतोय. ओके, मग असं ज्या फ्लुइडमध्ये घडतं तो फ्लुइड म्हणजे काय झाला, विस्कस झाला. ओके, आणि अशी जी काही प्रॉपर्टी असते त्या प्रॉपर्टीला म्हटलं जातं विस्कॉसिटी म्हटलं जातं. बघा आता मग मी ॲज पर बुक डेफिनेशन सांगतो. सो द प्रॉपर्टी ऑफ द फ्लुइड इन विच द रिलेटिव्ह मोशन बिटवीन द लेयर्स experiences a viscous force. विस्कस फोर्स एक्सपिरियन्स करतात, त्यालाच ड्रॅगिंग फोर्स सुद्धा म्हटलं जातं. ड्रॅग फोर्स, फोर्स ऑफ ड्रॅग किंवा विस्कस फोर्स म्हटलं जातं. बरोबर, म्हणजे जो काही अपोजिशन करणारा रिलेटिव्ह मोशनला तो फोर्स असेल तो म्हणजे विस्कस फोर्स झाला, आणि जे असं हे सगळं ज्या फ्लुइडमध्ये घडतं ते फ्लुइड झालं विस्कस झालं, किंवा त्याची विस्कॉसिटी डिफाईन केली जाते. ओके, मग आता विस्कॉसिटी म्हणलं की आपण ऑइल डोळ्यासमोर आणा म्हणलं, मी हॉनी डोळ्यासमोर आणा म्हणलं, म्हणजे पाण्याशी आपण जर ऑइल कन्सिडर केलं, कम्पेअर केलं तर पाण्यामध्ये आपण म्हणू की पाणी लगेच फ्लो होण्यासारखं आहे, पण ऑइलला थोडासा वेळ लागतोय. बघा का, तर ऑइलमध्ये डिफरंट लेयर्स आहेत, त्यांच्या व्हेलॉसिटीज काही एकसारख्या नाही आहेत. बरोबर, जर एकसारख्या झाल्या तर तो नॉन विस्कस फ्लो म्हणायचा, पण जर व्हेलॉसिटीज डिफरंट झाल्या लेयर्सच्या, रिलेटिव्ह मोशन जर तयार झाली तिथं, सो दॅट इज द विस्कस फ्लो असं म्हणायचं. ओके, सो ऑइल इज द एक्झाम्पल ऑफ द विस्कस फ्लुइड असं म्हणूया, और हॉनी इज द एक्झाम्पल ऑफ द विस्कस फ्लुइड. वॉटरला सुद्धा म्हणा, पण कंपॅरेटिव्हली आपल्याला करायचं आहे, कंपॅरेटिव्हली मग हॉनी इज मोर विस्कस दॅन वॉटर असं म्हणूया आपण, अँड वॉटर इज मोर विस्कस दॅन एअर असं म्हणूया आपण. म्हणजे थोडक्यात काय की डेन्सिटी सारखं आहे. बघा आपल्याला माहिती आहे हवेची डेन्सिटी कमी असते, पाण्याची डेन्सिटी थोडीशी त्याच्यापेक्षा जास्त असते, ऑइलची डेन्सिटी अजूनही जास्त असते, ते जर ग्लास डायमंडची डेन्सिटी त्याच्याही पेक्षा जास्त असते. म्हणजे डेन्सिटी जशी चेंज होते तशी विस्कॉसिटी पण आपण कन्सिडर करू शकतो. सो एअर, वॉटर अँड गॅस और हॉनी म्हणा. ठीक आहे, हॉनी आणि ऑइल आणि हॉनी एकसारखेच आहेत ना. सो हॉनी इज मोर विस्कस दॅन वॉटर असं म्हटलं तरी चालेल. लक्षात आलं. सो दिस इज द डेफिनेशन ऑफ द विस्कॉसिटी. ओके, आणि ह्याच्यामध्ये जो काही फोर्स अपोजिशन करणारा फोर्स आहे त्याला विस्कस फोर्स किंवा ड्रॅगिंग फोर्स असं म्हटलं जातं. लक्षात राहील, विस्कस फोर्स और ड्रॅगिंग फोर्स. ओके, आता ह्या विस्कॉसिटीचा यूज आहे, ॲप्लिकेशन्स आहेत बऱ्याच ठिकाणी, मेडिकल फील्डमध्ये, ब्लड सेल्समध्ये यूज केलं जातं, किंवा आपण सिम्पल एक एक्झाम्पल घेऊया, क्लच ब्रेक दाबतो आपण. ठीक आहे, तर तिथं ऑइल वापरलं जातं. ठीक आहे, तर कशासाठी वापरलं जातं, तर ब्रेक इझिली अप्लाय होऊ शकतो, म्हणजे ब्रेक म्हणजे फोर्स आहे ना, सो फोर्स इझिली अप्लाय होऊ शकतो, त्यासाठी काय केलं जातं तिथं ऑइल वापरलं जातं. सो दॅट ऑइल इज नथिंग बट द विस्कस फ्लुइड आहे ना ऑइल एक प्रकारचं. सो अशा टाईपच्या ॲप्लिकेशन्समध्ये विस्कॉसिटीचा वापर केला जातो. लक्षात येत आहे. सो डेफिनेशन मी हवं तर अजून डेफिनेशन लिहिणार आहे इथं. डेफिनेशन त्याच्या काही प्रॉपर्टीज आहेत, बेसिक काही ॲप्लिकेशन्स आहेत, नंतर आता ड्रॅगिंग फोर्सची डेफिनेशन आहे, याच्यानंतर एक व्हेलॉसिटी ग्रेडियंट कन्सेप्ट आहे, ती पण आपण बघणार आहोत. सो पहिल्यांदा आपण डेफिनेशन लिहूया. सो द प्रॉपर्टी ऑफ फ्लुइड, हे मी समजण्यासाठी ड्रॉ केलं होतं, हे काही केलं तरी चालेल, नाही केलं तरी चालेल, पण महत्त्वाची ही डेफिनेशन लिहा. द प्रॉपर्टी ऑफ फ्लुइड. ओके, सो द प्रॉपर्टी ऑफ फ्लुइड बाय विच द रिलेटिव्ह मोशन, बाय विच, बघा मी सांगितलेलं लक्षात येते का बघा, बाय विच रिलेटिव्ह मोशन, पण कुणामधली, रिलेटिव्ह मोशन बिटवीन डिफरंट लेयर्स ना, रिलेटिव्ह मोशन बिटवीन डिफरंट लेयर्स ऑफ द फ्लुइड, डिफरंट लेयर्स ऑफ द फ्लुइड, डिफरंट लेयर्स ऑफ द फ्लुइड experience ए कुठला फोर्स, ड्रॅगिंग फोर्स किंवा विस्कस फोर्स म्हणायचं. एक्सपिरियन्स ए ड्रॅगिंग फोर्स called as विस्कॉसिटी. या प्रॉपर्टीला काय म्हटलं जातं, विस्कॉसिटी म्हटलं जातं. एका फ्लुइडची अशी प्रॉपर्टी की त्या फ्लुइड्समध्ये असणाऱ्या लेयर्समध्ये रिलेटिव्ह मोशन आहे, पण ती रिलेटिव्ह मोशन काय एक्सपिरियन्स करते, तर ड्रॅगिंग फोर्स एक्सपिरियन्स करते, आणि ती जी प्रॉपर्टी असते त्याला म्हटलं जातं विस्कॉसिटी. ओके, इम्पॉर्टन्स किंवा युजेस म्हटलं ना मी,
uses or importance of viscosity. Uses or importance of viscosity used to detect the blood corpuscles deficiency. मेडिकल फील्ड मधलं एक्झाम्पल आहे. used to detect bloods corpuscles deficiency. एक मेडिकल फील्ड मधलं एक्झाम्पल आहे. ब्लड सेल्स मध्ये कॉर्प्युस्कल्स म्हणजे आपण छोटे छोटे पार्टिकल्स असं म्हणतो ना, त्याची डिफिशियन्सी मेजर करण्यासाठी. विस्कॉसिटी ऑफ ऑइल हेल्प्स इन अप्लाइंग ब्रेक्स. विस्कॉसिटी ऑफ ऑइल हेल्प्स इन अप्लाइंग ब्रेक्स. ल्युब्रिकंट मटेरियल म्हणतो ना आपण, ल्युब्रिकंट मटेरियल. ओके. लिक्विड्स आर इम्पॉर्टन्स मध्ये सांगायचं. लिक्विड्स आर मोर विस्कस. लिक्विड्स आर मोर विस्कस दॅन गॅसेस. Liquids are more viscous than gases. So this is just the definition and some importance or some applications of the fluid. लक्षात आलं. थोडासा थेरॉटिकल स्टडी आहे. याच्यामध्ये मॅथमॅटिकल एक वेलोसिटी ग्रेडियंट, न्यूटन्स लॉ आणि स्टोक्स लॉ याचं एक मॅथमॅटिकल येणार आहे, पण विस्कॉसिटीची सुरुवात जी आहे ती पूर्णपणे थेरॉटिकल आहे. चला लिहून घ्या इथपर्यंत. आय होप की हे समजलं असेल. विस्कॉसिटी, द मिनिंग ऑफ विस्कॉसिटी. ओके. सो विस्कस फ्लो बघा. विच वन इज द विस्कस फ्लो आणि नॉन विस्कस फ्लो. आता सिंपल मी सांगितलं तुम्हाला दोन एक्झाम्पल्स किंवा लेअरची जी काय कंडिशन सांगितली ती बघा. समजा एक फ्लो आपण कन्सिडर करूया. असा दोन फ्लो घेतलेले आहेत मी, एक इथं घेऊया आणि एक इथं घेऊया. ठीक आहे. सो समजा हा एक लेअर आहे, हा दुसरा लेअर आहे आणि हा तिसरा लेअर आहे. तसाच या साईडचा हा लेअर आहे, या साईडचा हा लेअर आहे. डिफरंट लेअर्स आहेत बघा. 1 2 3 4 5 लेअर्स आहेत. बरोबर. सो जो सेंटरचा लेअर आहे हा, तो साहजिकच जास्त लेंथ दिसते त्याची, म्हणजे त्याची व्हेलॉसिटी जास्त आहे असं आपण म्हणूया. सो हा जो फ्लो असतो त्याला कसला फ्लो म्हटलं जातं? विस्कस फ्लो म्हटलं जातं. विस्कस फ्लो. दिस इज नथिंग बट द विस्कस फ्लो. म्हणजे काय आहे विस्कस फ्लो मध्ये? काय आहे तर व्हेलॉसिटी ऑफ डिफरंट लेयर is different. Velocity of different layer is different. That is, central layer has maximum velocity. म्हणजे सेंट्रल लेयर आहे तो कसा चाललेला आहे? फास्ट चाललेला आहे. अँड रिमेनिंग layers has slow in velocity. Remaining layers has slow in, or remaining layers are moving with slow velocity. Simple. मधला लेयर आहे तो थोडासा फास्ट चाललेला आहे. The central layer is moving fast and the remaining layers are moving slow. But in this non-viscous flow, we can say that all the layers are moving with same velocity. This is what? This is non-viscous flow. This is what? Non-viscous flow. It means what? All layers moving with सेम व्हेलॉसिटी, म्हणजेच युनिफॉर्म व्हेलॉसिटी म्हटलं तरी चालेल. ऑल लेयर्स मूविंग विथ सेम व्हेलॉसिटी और युनिफॉर्म व्हेलॉसिटी. सो दिस इज द डिफरन्स बिटवीन जस्ट विच वन इज द विस्कस फ्लो अँड विच वन इज द नॉन विस्कस फ्लो असं आपण म्हणूया. ठीक आहे. म्हणजे आता ऑइल आणि वॉटरचं जर एक्झाम्पल घेतलं तर जनरली कसं असतं की ऑइलमध्ये जे काही लेयर्स आहेत, नंबर ऑफ लेयर्स असे 5 लेयर्स आहेत म्हणा, तर त्यातला मधला लेअर थोडासा फास्ट चाललेला आणि बाजूचे लेअर थोडेसे हळू चाललेले आहेत, म्हणून ते मोर डेन्सर मटेरियल तयार होतं. ते जर आपण वॉटरशी कन्सिडर केलं तर समजूया की सगळेच लेअर एकसारखे चाललेले आहेत. सिंपल ना.
सो लेअर मधली रिलेटिव्ह मोशन इम्पॉर्टंट आहे विस्कॉसिटी समजण्यासाठी. लक्षात येते. सो दिस इज अबाउट द विस्कस फ्लो अँड नॉन विस्कस फ्लो. आय होप की तुम्हाला हे समजलं असेल. ओके. नेक्स्ट पुढची डेफिनेशन, ड्रॅगिंग फोर्स किंवा त्याला कसला फोर्स म्हटलं जातं, और विस्कस फोर्स. याची डेफिनेशन कशी डिफाइन करायची. हा एक प्रकारचा फोर्स आहे आणि हा फोर्स कशाला कोण एक्सपिरियन्स करतं, तर रिलेटिव्ह मोशन एक्सपिरियन्स करते. सो द ड्रॅगिंग फोर्स एक्सपिरियन्स्ड बाय द रिलेटिव्ह मोशन बिटवीन द फोर्स एक्सपिरियन्स्ड बाय द, कोणी एक्सपिरियन्स केला जातो मागे सांगितलं होतं, बाय द रिलेटिव्ह मोशन between different layers of fluid. The force experienced by the relative motion between different layers of the fluid is called as ड्रॅग ऑफ फोर्स सुद्धा म्हणतात त्याला. ड्रॅगिंग फोर्स किंवा बेसिक नाव काय, विस्कस फोर्स. सिंपल म्हणजे लेयर्स चाललेले आहेत आणि दोन रिलेटिव्ह मोशन, समजा दोनच लेअर चाललेत असे एखाद्या विस्कस मटेरियलचे. सो ते लेअर काय करतायत, फोर्स अपोजिशन म्हणजे फोर्स एक्सपिरियन्स करतायत ना, तो त्यांना अपोज करतोय असं म्हणूया आपण, म्हणून ते हळू चाललेले आहेत. बरोबर. म्हणजे जमिनीवरती समजा फ्रिक्शनल फोर्स आहे तो त्यांना अपोज करतोय ना, म्हणून ते स्लोली चाललेले आहेत. सिंपल. सो ड्रॅग ऑफ फोर्स किंवा त्यालाच विस्कस फ्लो असं म्हटलं जातं. आता हा जो विस्कस फ्लो आहे, हा विस्कस फोर्स आहे, तो एकतर त्या लेअरची व्हेलॉसिटी आहे किंवा तिथला व्हेलॉसिटी ग्रेडियंट यांच्यावरती डिपेंड असतो. आणि हा जर फोर्स आपल्याला कमी करायचा असेल तर आपल्याला एक्सटर्नल फोर्स अप्लाय करायला लागेल ना, साहजिकच. हा इंटरनल फोर्स झाला असं आपण म्हणूया त्या फ्लुइड मधला. याला ओव्हरकम करायचं असेल, कमी करायचं असेल तर आपल्याला एक्सटर्नल फोर्स तिथे अप्लाय करावा लागणार. सो ह्या कंडिशन्स आहेत कोणाच्या, विस्कस फ्लो मधल्या. काय कंडिशन्स, पहिली काय मी सांगितली, हा जर विस्कस फ्लो आपल्याला जर कमी करायचा असेल तर वी हॅव टू अप्लाय द एक्सटर्नल फोर्स, फर्स्ट कंडिशन. आणि हा जो विस्कस फोर्स आहे तो ज्या काही लेअरच्या व्हेलॉसिटीज आहेत त्याच्यावरती डिपेंड आहे, ॲज वेल ॲज व्हेलॉसिटी ग्रेडियंटवरती डिपेंड आहे. म्हणून व्हेलॉसिटी ग्रेडियंट आता काय आहे नवीन, तर व्हेलॉसिटी ग्रेडियंट हे नवीन आपल्याला शिकावं लागेल, कारण हे त्याच्यामध्ये रिलेट करतं ना. मग तुम्ही एक लक्षात ठेवा, ग्रेडियंट शब्द लक्षात ठेवा. ग्रेडियंट जो वर्ड आहे तो लेंथशी रिलेटेड आहे. लेंथ. तुम्ही व्होल्टेज ग्रेडियंट शिकलाय का बघा इलेक्ट्रिसिटीमध्ये. व्होल्टेज पर युनिट लेंथ म्हणतो आपण. व्होल्टेज अपॉन लेंथ. आपल्याला पोटेन्शियोमीटरचं प्रिन्सिपल आहे बघा. 2 पॉईंटमध्ये असलेलं व्होल्टेज किंवा पोटेन्शियल डिफरन्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द लेंथ बिटवीन दिस 2 पॉईंट्स. आठवतंय का बघा. मग आपण लिहिलं होतं व्होल्टेज इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू लेंथ. सो व्होल्टेज इज इक्वल टू कॉन्स्टंट इंटू लेंथ. सो कॉन्स्टंट के इज इक्वल टू व्होल्टेज अपॉन लेंथ. सो व्होल्ट पर मीटर डिफाईन केला होता आपण. कोण डिफाईन केला होता, पोटेन्शियल ग्रेडियंट. तसा इथं व्हेलॉसिटी ग्रेडियंट डिफाईन करायचा. व्हेलॉसिटी gradient. So we have to define the velocity gradient. मग जसं तिथं व्होल्टेज अपॉन लेंथ होतं तसं आता व्होल्टेजच्या ऐवजी काय करायचं, व्हेलॉसिटी काढायची. व्हेलॉसिटी फक्त काय म्हणायचं, रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू डिस्प्लेसमेंट किंवा विथ रिस्पेक्ट टू लेंथ, विथ रिस्पेक्ट टू डिस्टन्स इज कॉल्ड एज व्हेलॉसिटी ग्रेडियंट. म्हणजे काय, डीव्ही अपॉन डीएक्स ला काय म्हटलं जातं, व्हेलॉसिटी ग्रेडियंट म्हटलं जातं. आता डीव्ही अपॉन डीएक्स म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू लेंथ. फक्त एक स्टेशनरी लेअर घ्यायचा आणि स्टेशनरी पॉईंट घ्यायचा आणि तिथून हा चेंज जो आहे तो कॅल्क्युलेट करायचा. म्हणजे काय कॅल्क्युलेट होणार आहे, व्हेलॉसिटी ग्रेडियंट कॅल्क्युलेट होणार. सो डेफिनेशन इज व्हॉट, द रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी विथ डिस्टन्स मेजर्ड फ्रॉम स्टेशनरी लेअर. द रेट ऑफ चेंज ऑफ velocity with distance, इथंच लिहितो मी. The rate of change of velocity with distance measured from stationary layer is called as
velocity gradient. बघा, the rate of, हेच मॅथमॅटिकल लिहायचं ना, the rate of change of velocity with respect to distance from stationary layer is called as velocity gradient. Is called as velocity gradient. That is dv upon dx ना, velocity gradient म्हणजे. ठीक आहे, आपण तिथं k म्हणलं तर तसाच k इथं पण म्हणलं तरी चालेल. सो velocity gradient, that is velocity gradient. मग ठीक आहे, आपण k डिफाइन करू जस्ट आपल्या समजण्यासाठी. सो dv अपॉन dx. सो velocity म्हणजे काय, मीटर पर. आता velocity अपॉन डिस्टन्स आहे. velocityचं युनिट काय असतं, velocity म्हणजे पुन्हा काय असतं, रेट ऑफ चेंज ऑफ velocity विथ रिस्पेक्ट टू टाइम. सो मीटर पर सेकंड and this dx it means what, मीटर. चालेल का बघा. सो मीटरला मीटर कॅन्सल होईल. सो इट इज 1 अपॉन सेकंड और सेकंड इनवर्स आपण असं म्हणू शकतो. बघा, velocity अपॉन डिस्टन्स आहे ना. सो velocity म्हणजे डिस्टन्स अपॉन टाइम, मीटर पर सेकंड, आणि पुन्हा त्याला मीटर आहे. सो मीटर कॅन्सल 1 अपॉन सेकंड म्हणू शकतो. ह्याचं युनिट झालं सांगायचं झालं तर. सो दिस इज अबाउट द युनिट. ओके, so this is nothing but the velocity gradient. okay, so change in velocity कशी काढली जाते किंवा ग्राफिकली मग कन्सिडर कशी केली जाते. समजा एक velocity घेऊया आपण लाईक दिस, v म्हणूया त्याला. ठीक आहे, हा इनिशियल पॉईंट आहे, स्टेशनरी पॉईंट म्हटलं ना, स्टेशनरी लेअर म्हटलं. ओके, आणि ही आपली एक बेसिक लाईन आहे. ठीक आहे, सो इथपर्यंत म्हणजे एक्स ॲक्सिसवरती आपण velocity दाखवते म्हणून वाय ॲक्सिसवरती आपण डिस्प्लेसमेंट दाखवते, डिस्टन्स दाखवते. सो हे v असेल तर हे काय झालं, दिस इज x. चालेल. इफ कन्सिडर द लेअर इज मूव्हिंग विथ द velocity ग्रेटर दॅन दिस. याच्यापेक्षा एक लेअर पुढच्या velocityनं जाते असं आपण म्हणूया. सो ती velocity मी अशी दाखवतो, त्याला म्हणतो मी v प्लस dv म्हणतो. बघा, ह्या v मध्ये थोडासा dv ऍड झाला ना. dv म्हणजे काय, थोडीशी चेंज इन velocity ऍड झाली. सो डिस्टन्स पण काय होणार आहे, साहजिकच x प्लस dx होणार. बघा, चालेल, फ्रॉम बेस लाईन. समजा velocity कमी झाली, v मायनस dv, एका पर्टिक्युलर velocity कमी झाली. सो v मध्ये मायनस करूया ना. सो डिस्टन्स पण काय होणार मग, x मायनस dx. So these are the velocities and these are the distances, displacements. बघा, समजलं. मग कुठल्याही दोन पॉइंट मधला डिफरन्स जर आपल्याला घेतला तर आन्सर किती मिळणार आहे, दिस dv अपॉन dx. बघा कसं. सो velocity gradient, so is equal to, समजा याच्यातला आणि याच्यातला डिस्टन्स, सॉरी याच्यातला आणि याच्यातला डिफरन्स घेऊया. सो v प्लस dv मायनस v. बघा, हे मायनस हे केलं ना, अपॉन डिस्टन्स पण ते मायनस ते केलं पाहिजे. सो x प्लस dx मायनस x केलं पाहिजे. सो v कॅन्सल होईल, x कॅन्सल होईल, शेवटी राहील काय, dv अपॉन dx. किंवा तुम्ही हे मायनस हे केलं तरी सुद्धा तेवढंच आन्सर येते. v कॅन्सल होते, मायनसचं प्लस dv होईल, अपॉन सेम हे x मायनस dx, x कॅन्सल होईल, dx मायनसचं प्लस होईल, शेवटी dv अपॉन dx होईल. कुठल्याही दोन लाईन्स मधली हे तर ही लाईन मायनस ही लाईन करा किंवा ही लाईन मायनस ही लाईन करा. सो velocityचा जो काही चेंज आहे, डिफरन्स आहे, तो घ्या, तुम्हाला dv अपॉन dx मिळेल. सो दिस इज द पॅरामीटर विच इज नथिंग बट द velocity gradient. हा विस्कॉसिटी मध्ये इम्पॉर्टंट आहे, कारण जो काही ड्रॅगिंग फोर्स आहे तो याच्यावरती डिपेंड असतो, ॲज वेल एज जी काही रिलेटिव्ह velocity आहे त्या लेअरची त्याच्यावरती पण डिपेंड असतो. हे न्यूटन्स लॉ ऑफ मोशन मध्ये आपल्याला पुढे आणि ह्याचा वापर करावा लागणार आहे. बघा काय काय बघितलं आपण. विस्कॉसिटी, पहिल्यांदा विस्कॉसिटीची डेफिनेशन, त्याचा इम्पॉर्टन्स, ड्रॅगिंग फोर्सची डेफिनेशन,
विस्कस नॉन विस्कस फ्लोच्या डायग्राम्स, आणि हा 5वा पॉईंट व्हेलॉसिटी ग्रेडियंट. लक्षात येते. आता याच्या पुढचा आपण न्यूटनचा जो काही लॉ आहे विस्कॉसिटीशी रिलेटेड तो बघू, आणि त्याच्यानंतर मग एक व्हेलॉसिटीची डेफिनेशन आहे टर्मिनल व्हेलॉसिटी, आणि त्याच्यानंतर स्टोक्स लॉ म्हणून आहे. एवढं सगळं आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये बघायचं आहे. चला लिहून घ्या इथपर्यंत. हे समजलं का बघा व्यवस्थित सगळ्यांना. ओके, सो नेक्स्ट पॉइंट इज न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी. आला बघा, न्यूटन्स आला बघा, विस्कॉसिटीशी रिलेटेड आला. आता ज्या ज्या ठिकाणी न्यूटन्स येतो त्या त्या ठिकाणी बऱ्यापैकी फोर्स येतो बघा, फोर्स. कारण न्यूटननं बऱ्याच ठिकाणचे फोर्स एक्सप्लेन केलेले आहेत. सो इथं सुद्धा न्यूटन काय सांगते, फोर्स एक्सप्लेन करतो या लॉमध्ये. फक्त विस्कॉसिटीमध्ये असलेला फोर्स, लेयर्समध्ये असलेला फोर्स, म्हणून एखाद्या लेअरवरती असलेला फोर्स, ड्रॅगिंग फोर्स म्हटलं ना आपण, ज्याला की विस्कस फोर्स असं म्हटलेलं होतं, बरोबर. आता न्यूटन काय सांगतो बघा पहिल्यांदा. आता न्यूटननं ही जी कंडिशन सांगितलेली आहे ही स्ट्रीमलाईन फ्लोसाठी सांगितलेली आहे. स्ट्रीमलाईन आपण बघितलं, टर्ब्युलंट आणि स्ट्रीमलाईन. ओके, सो स्टेटमेंट लिहूया पहिल्यांदा. फॉर स्ट्रीमलाईन फ्लो, फॉर स्ट्रीमलाईन फ्लो म्हणजे न्यूटन म्हणतो की जर स्ट्रीमलाईन फ्लो असेल तर टर्ब्युलंट घ्यायचा नाहीये, कारण टर्ब्युलंट मधल्या लेअरची व्हेलॉसिटी ही क्रिटिकलपेक्षा जास्त असते. आपल्याला त्याच्या आधीच्या व्हेलॉसिटीज म्हणजे स्ट्रीमलाईन फ्लो युनिफॉर्म फ्लो म्हणून आपण अशा पद्धतीनं घेऊया की स्ट्रीमलाईन फ्लोसाठी काय, फॉर स्ट्रीमलाईन फ्लो द विस्कस, फॉर स्ट्रीमलाईन फ्लो द विस्कस फोर्स ॲक्टिंग ऑन एनी लेअर, द विस्कस फोर्स ॲक्टिंग ऑन एनी लेअर, कुठल्याही एखाद्या लेअरवरती फोर्स जो ॲक्ट होणार आहे त्याला विस्कस फोर्स आपण म्हणतो. विस्कस फोर्स ॲक्टिंग ऑन एनी लेअर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू एरिया ऑफ लेयर and velocity gradient. आत्ताच बघितलं ना, dv अपॉन dx. बघा, सो न्यूटन काय सांगतो, दॅट इज जो काही विस्कस फोर्स आहे तो डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एरिया ऑफ द लेयर अँड तोच फोर्स डायरेक्टली प्रोपोर्शनल टू dv अपॉन dx. म्हणजे जो ड्रॅगिंग फोर्स आहे तो एरियावरती डिपेंड आहे. जेवढा एरिया जास्त असेल तेवढा ड्रॅगिंग फोर्स जास्त असेल, विस्कस फोर्स जास्त असेल, किंवा जेवढा व्हेलॉसिटी ग्रेडियंट जास्त असेल तेवढा ही फोर्स काय होणार आहे, जास्त अप्लाय होणार आहे असं न्यूटन सांगतो. म्हणजेच काय, देअरफॉर एफ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एरिया इंटू dv अपॉन dx. हे कंबाईन केलं मी, ह्या दोन डेफिनेशन्स, हे जे दोन लॉज आहेत, दोन स्टेटमेंट सांगितल्या न्यूटननं, त्या फक्त आपण काय केल्या, कंबाईन केल्या. देअरफॉर फोर्स इज इक्वल टू के, सॉरी एक कोइफिशियंट कॉन्स्टंट घेऊया लाईक दिस, ए dv अपॉन dx म्हणे. चालेल का बघा. सो एफ इज इक्वल टू एक कॉन्स्टंट आहे जो की कॉन्स्टंट ऑफ कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी म्हणलं जातं. ओके, सो कॉन्स्टंट कॉल्ड ॲज कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी ऑफ द लिक्विड. हा जो कॉन्स्टंट आहे याला काय म्हटलं जातं, कॉन्स्टंट ऑफ कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी ऑफ लिक्विड. द कॉन्स्टंट इज कॉल्ड ॲज कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी ऑफ लिक्विड. तर साहजिकच हा जो कॉन्स्टंट आहे तो नेचर ऑफ लिक्विड काय आहे त्याच्यावरती डिपेंड आहे. लक्षात येते. सो दिस कॉन्स्टंट इज डिपेंड अपॉन, it is depends upon nature of liquid, of fluid. फ्लुइडचं जे काही लिक्विड आहे त्याचं जे काही नेचर आहे त्याच्यावरती हा काय आहे, कोइफिशियंट डिपेंड आहे. सो दिस स्टेटमेंट इज नथिंग बट द न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी. लक्षात येते का बघा, फोर्स हा एरियावरती आणि dv अपॉन dx दॅट इज पोटेन्शियल ग्रेडियंटवरती डिपेंड आहे असं सांगितलं जातं. आता याच्यातला हा जो आहे तो बाजूला घेऊया, म्हणजे कोण आहे, कोइफिशियंट
कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी म्हणतो मी, कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी एन सारखं नोटेशन आहे बघा, ठीक आहे. कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी हा कसा सांगता येईल मग याच्यावरनं, ॲज वी हॅव फोर्स इज इक्वल टू कोइफिशियंट एरिया अँड व्हॉट dv अपॉन dx, हे आपल्याला माहित आहे. दिस इज फ्रॉम न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी. आपण न्यूटनचा जो काही लॉ आता लिहिलेला आहे त्याच्यावरनं आपण ही डेफिनेशन सांगू शकतो की फोर्स इज इक्वल टू कोएफिशियंट एरिया इंटू dv अपॉन dx आहे. ओके, सो याच्यावरनं मग काय, देअरफॉर कोएफिशियंट बाजूला घेऊया, फोर्स अपॉन एरिया आणि हे काय होईल dv अपॉन dx होईल. दिस इज द फॉर्म्युला फॉर द कोएफिशियंट ऑफ द विस्कोसिटी. ओके, सो हा फॉर्म्युला कसा डिफाइन करायचा, कोएफिशियंट ऑफ विस्कोसिटी इज defined as the rate of किंवा the force, viscous force म्हणूया, the viscous force per unit area and per unit velocity gradient. कळतंय का बघा, वेलोसिटी ग्रेडियंट. बघा लॉ जो होता तो लॉ वरून आपण ही डेफिनेशन लिहिली. सो कोएफिशियंट इज इक्वल टू फोर्स अपॉन एरिया डीवी अपॉन डीएक्स. सो फोर्स पर युनिट एरिया अँड वेलोसिटी ग्रेडियंट म्हणायचं, अँड म्हणा, नाहीतर असं होऊ शकतं, द विस्कोस फोर्स पर युनिट एरिया पर युनिट वेलोसिटी ग्रेडियंट. ओके, सो फोर्स अपॉन एरिया अँड फोर्स अपॉन डीवी अपॉन डीएक्स अशी डेफिनेशन आहे. ओके, सो याला म्हणायचं कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी. आता कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटीचं युनिट कसं तयार होईल बघा, एसआय युनिट म्हणतो मी, एसआय युनिट अँड डायमेन्शन दोन्ही लिहिता येतील आपल्याला. वरती न्यूटन आहे, एरिया म्हणजे मीटर स्क्वेअर आहे, आणि आपण मगाशी बघितलं होतं की डीव्ही अपॉन डीएक्स 1 अपॉन सेकंद असतं ना. सो हे सेकंद वरती घालूया. सो न्यूटन सेकंड पर मीटर स्क्वेअर, आणि सीजीएस युनिट कसं डाइन सेकंड पर सेंटीमीटर स्क्वेअर. सिंपल लक्षात येईल. डायमेन्शन्स कसं काढायचं बघा, डायमेन्शन्स म्हणजे हा एक असा कॉन्स्टंट आहे की ह्याला एसआय युनिट आहे. बऱ्याच कॉन्स्टंटना एसआय युनिट असतं नसतं, बरोबर ना. काही कॉन्स्टंटना असतं, व्हॅल्यू असते, एसआय युनिट असतं, डायमेन्शन असतं, त्यातला हा कॉन्स्टंट आहे. सो पहिल्यांदा फोर्सचं डायमेन्शन लिहूया, फोर्स अपॉन एरियाचं डायमेन्शन लिहूया, आणि अपॉन डीव्ही अपॉन डीएक्सचं डायमेन्शन लिहूया. ठीक आहे. सो फोर्सचं डायमेन्शन काय, लेंथ 1 मास 1 टाइम -2, अपॉन एरियाचं डायमेन्शन काय, लेंथ 2, आणि अपॉन याचं डायमेन्शन काय, t-1 ना. जसं युनिट आहे त्याच्यावर डायमेन्शन लिहिता येतं की. सो फायनल डायमेन्शन्स काय होणार बघा, हे लेंथ हे 2 वरती आलं तर -2 होणार. सो 1 - 2 -1. मास आहे तेच राहील, बरोबर, आणि हे जे टी आहे ते वरती घ्या. सो टी काय होईल, 1 होईल. सो लेंथ -1 मास 1 आणि टाइम 1 इज द फायनल डायमेन्शन्स ऑफ द कोइफिशियंट ऑफ द विस्कॉसिटी. बघा समजलं का, न्यूटन्स लॉ ऑफ द कोइफिशियंट, पहिल्यांदा त्या लॉची स्टेटमेंट, त्या स्टेटमेंटवरून त्याचं मॅथमॅटिकल इक्वेशनवरून जो काही कॉन्स्टंट त्याचा डिफाइन होतो तो कॉन्स्टंट ऑफ कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी, कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी, पुन्हा त्याची सेपरेट डेफिनेशन, त्याचं एसआय युनिट, आणि त्याचं पुन्हा डायमेन्शन. लक्षात येतंय का बघा, हे न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटीशी रिलेटेड आहे. सो इथपर्यंत हा विस्कॉसिटीचा स्टडी आहे. आता याच्या पुढे थोडंसं स्टोक्स लॉ एक कन्सेप्ट आपल्याला शिकायची आहे, ते आपण याच्यानंतर बघूया. सो विस्कॉसिटीमधले सगळे पॉईंट समजले का बघा. पहिल्यांदा डेफिनेशन समजून घ्या, लिहून घ्या, त्याचा इम्पॉर्टन्स समजून घ्या, त्याच्या 2 डायग्राम्स काढल्या होत्या त्या समजून घ्या. त्याच्यानंतर वेलोसिटी ग्रेडियंटची डेफिनेशन समजून घ्या, कशा पद्धतीने ती डिफाईन झाली, विस्कस फोर्स कसा डिफाईन केला, आणि कारण वेलोसिटी ग्रेडियंट विस्कस फोर्स याच्यावरतीच कोण डिपेंड आहे तर न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी डिपेंड आहे. सो न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी काय सांगतो, फोर्स हा एरिया बरोबर त्या लेअरच्या डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे ॲज वेल ॲज
पोटेन्शियल व्हेलॉसिटी ग्रेडियंटवरती आहे. म्हणून आपण लिहिलं फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एरिया अँड फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू dv अपॉन dx. आपण ह्या दोन्ही डेफिनेशन एकत्र केल्या, एक कॉन्स्टंट वापरला, त्याला नाव दिलं आपण कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी, आणि तो पुन्हा सेपरेटली डिफाईन केला ॲज वेल ॲज आपण त्याचं युनिट फाइंड आउट केलं. ओके, सो त्याचं युनिट आपल्याला किती मिळालं, न्यूटन सेकंड पर मीटर स्क्वेअर, आणि CGS युनिट किती असेल लिहिलं नाही मी तरी पण लक्षात समजते तुम्हाला, डाइन सेकंड पर सेंटीमीटर स्क्वेअर. दिस इज अबाउट द CGS unit, this is the SI unit and this is the dimension of the coefficient of the viscosity. आय होप की तुम्हाला हे इथपर्यंत समजलं असेल. काही शंका असतील तर तशा नोट डाऊन करा आणि नंतर विचारा हा उत्तर. थँक्यू. ओके, एक पुढचा लॉ आहे, बघूया, शेवटचा पॉईंट आहे हा. बघा, आपण जे काही आत्तापर्यंत विस्कॉसिटीशी फ्लुइड्स इन मोशनशी रिलेटेड जे काही पॉईंट्स बघितले, आता ॲक्च्युली 2 पॉईंट्स महत्त्वाचे आहेत त्याच्या पुढे, पण ते रिड्यूस्ड सिलेबसमध्ये आहे त्यामुळे ते काही जास्त आपण घेणार नाही आहे, त्यामुळे याला मी शेवटचा पॉईंट म्हटलं. आणि हा पॉईंट काय आहे, स्टोक्स लॉस आहे. स्टोक्स सायंटिस्ट नेम आहे स्टोक्स. तर हा लॉ काय डिफाईन करतो, तर पुन्हा एकदा हा लॉ फोर्स डिफाईन करतो. जसा न्यूटन्स लॉ डिफाईन झाला, फोर्स डिफाईन झाला, सेम तसा हा लॉ सुद्धा काय डिफाईन करतो, फोर्सच डिफाईन करतो. तर कसला फोर्स आहे, कुठला फोर्स आहे, तर तो विस्कस फोर्सच आहे एक प्रकारचा. ओके, सो आता याची कंडिशन बघूया की कसा स्टोक्स लॉ आपण स्टडी करायचा. अगदी सोपा आहे बघा. एक व्हेसल घ्यायचं, मोठं व्हेसल घेऊया आपण, त्याच्यामध्ये समजा पाणी असं म्हणूया, ठीक आहे. तर त्या पाण्यामध्ये आपण एक बॉल घ्यायचा, बॉल स्पेअर म्हणूया, स्पेअर काहीतरी मास असेल, रेडियस असेल, डेन्सिटी असेल, तो बॉल घेतला आणि तो बॉल त्या पाण्यामध्ये, आता पाणी म्हणतोय मुद्दाम मी, विस्कस घ्यायचं ॲक्च्युली ऑइल सारखं घ्यायचं आहे, तरी पण मी काय म्हटलं पाणी म्हटलं, किंवा ऑइल म्हणूया, चला ठीक आहे, नको पाणी नकोच, ऑइलच म्हणूया सरळ. समजा हे ऑइल आहे हा आता, आणि एक बॉल घेतलाय तुम्ही, स्पेअर घेतलेला आहे, तो बॉल तुम्ही त्या ऑइलमध्ये आता डीप टाकणार आहात. तुम्ही 2 पद्धतीने टाकू शकता. बाय 2 मेथड्स यू कॅन डीप द बॉल और यू कॅन डीप द स्पेअर इन टू द फ्लुइड और ऑइल असं म्हणूया आपण. सो पहिली केस कशी असेल, सो पहिल्या केसमध्ये तुम्ही तो बॉल घेतला आणि हळूच असा सोडला त्याच्यामध्ये, तर बॉल कसा जाणार आहे, लगेच खाली निघून जाणार आहे. जर तुम्ही हळूच सोडला तर सिंपल, म्हणजे तिथं अपोजिशन आलं का मला सांगा, फारसं अपोजिशन येणार नाही आहे. का तर तुमच्या बॉलची व्हेलॉसिटी कमी आहे ना, प्रॅक्टिकली समजताय का बघा. तुम्ही बॉल हळूच सोडताय, हळूच खाली जातोय, त्या फ्लुइडमधनं पुढे निघून जातोय एका स्मॉल व्हेलॉसिटीनं. पण तेच तुम्ही असं वरून टाका, जोरात व्हेलॉसिटीनं बॉल तो टाका. जस्ट कन्सिडर द हायेस्ट व्हेलॉसिटी और गिव्ह हायेस्ट व्हेलॉसिटी, अप्लाय हायेस्ट फोर्स टू द बॉल. वरून असा जोरात व्हेलॉसिटीनं तो बॉल फेका त्या ऑइलमध्ये, तो खाली जाईल का लगेच, तो जाणार नाही. तर त्याचा जो काही फ्लुइडचा सरफेस आहे तो त्याला अपोज करेल, मग तो थोडासा बाजूला जाईल किंवा लगेच आत जाईल का, तर डेफिनेटली तो जाणार नाही. का तर त्याची व्हेलॉसिटी कशी आहे, जास्त आहे. इमॅजिन होतंय का बघा, खाली जाणार आहे का जाणार आहे, पण थोडंसं अपोजिशन तिथं जास्त होणार आहे कुणाकडनं, त्या फ्लुइडकडनं. लक्षात येतंय का बघा. पण तेच तुम्ही तो बॉल हळूच सोडा त्या फ्लुइडमध्ये, फ्लुइड जास्त अपोज करणार नाही, चला जाऊ देत खाली. लक्षात येतंय ना, समजतंय. सो हेच स्टोक्स लॉ मध्ये आपल्याला बघायचं आहे. म्हणजे त्या फ्लुइडनं काहीतरी फोर्स अप्लाय केला ना, तर तो फोर्स डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो कोणाकोणाला, तर तो जो स्पेअर आहे त्याच्या रेडियसला, म्हणजे जेवढा मोठा स्पेअर असेल तेवढा जास्त फोर्स असेल. त्याची व्हेलॉसिटी, त्या स्पेअरची व्हेलॉसिटी, ॲज वेल ॲज त्या लिक्विडचा कोइफिशियंट ऑफ द विस्कॉसिटी. लक्षात येते का बघा. म्हणजे मी काय म्हणतो की एक समजा तुम्ही असं एक स्पेअर घेतलेला आहे, हा स्पेअर तुम्ही वरून त्या फ्लुइडमध्ये डीप करणार आहात. त्या स्पेअरची रेडियस आहे r, मास आहे सपोज m, डेन्सिटी आहे सपोज रो, व्हॉल्यूम आहे सपोज v, बरोबर, v व्हॉल्यूम आहे सपोज, v आहे सपोज त्याची व्हेलॉसिटी. बघा काय काय मी डिफाईन केले सगळं इथं, लक्षात येते. आणि हा कोण आहे, तर हा एक स्पियर आहे, स्पियर ज्याला मी बॉल म्हटलं ना. तर हा तुम्ही कशात टाकणार आता,
हे फ्लुइड आहे. इमॅजिन होतंय का बघा. दिस इज व्हॉट, दिस इज द फ्लुइड in which you are going to dip a, समजलं. हे फ्लुइड आहे, फ्लुइड मीडियम आहे. मीडियम आहे ना एक फ्लुइड की ज्याच्यामध्ये हा तुम्ही काय करताय, बॉल किंवा स्पेअर आहे तो डीप करताय. सिंपल डायग्राम लक्षात येते का बघा. दिस इज द डायग्राम फॉर द स्टोक्स लॉ. आहे तशी ड्रॉ केली तरी सुद्धा चालेल, काही हरकत नाही. ओके. आता हे जे फ्लुइड आहे, ह्या फ्लुइडची डेन्सिटी सिग्मा आहे असं आपण म्हणूया. ह्या फ्लुइडचा कोएफिशियंट ऑफ कॉन्स्टंट असा आहे, आपण कन्सिडर करू. मागाशी डिफाईन केलं ना आपण. ओके. तर हा जो स्पेअर वरून येणार आहे, तर स्टोक्स काय सांगतो की तो स्पेअर येणार आहे तर त्याला फोर्स खालनं अपोज करणार आहे. विस्कस फोर्स म्हटलं ना आपण. तर तो जो विस्कस फोर्स आहे तो किती होणार आहे, तर तो विस्कस फोर्स डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रेडियस, व्हेलॉसिटी अँड कोएफिशियंट ऑफ स्मॉल व्ही काढा म्हणजे व्हेलॉसिटी लक्षात राहील. हे स्टोक्स सांगतो बघा. जेवढा मोठा बॉल असेल तेवढं अपोजिशन जास्त होणार. सिंपल. मी म्हटलं की जेवढ्या जास्त व्हेलॉसिटीने आपण बॉल टाकू तेवढा तो त्याला खालून अपोजिशन जास्त होणार आहे. सिंपल. व्हेलॉसिटी ॲज वेल एज त्या मटेरियल, ते जे फ्लुइड मीडियम आहे त्याचा कोएफिशियंट ऑफ विस्कोसिटी आहे ना, मग अशी आपण डिफाईन केला बघा, फोर्स अपॉन एरिया डी व्ही अपॉन डी एक्स तो. सो ह्या सगळ्यांना जो काही तो फोर्स आहे तो कसा आहे, थोडक्यात डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. सो मग हेच असं लिहिलं जातं, फोर्स इज इक्वल टू के. लक्षात ठेवण्यासाठी फोर्स इज इक्वल टू 6 पाय. आता तुम्ही म्हणाल हे का लिहिलं ना, असं का लिहिलं, तर मॅथमॅटिकली हा जो के आहे तो किती येतो स्टोकच्या नियमानुसार, किंवा स्टोकनं कॅल्क्युलेट केलेला तो किती आला, तर 6 पाय इतका आला. कॉन्स्टंट असतो ना 2 पाय 3 पाय 4 पाय, तसा तो के 6 पाय आला. एक्सपेरिमेंटली जो काही के आला तो किती आला, नियर अबाउट 6 पाय आला. इमॅजिन अप्रॉक्सिमेट घेतलेलं असतं म्हणून केची व्हॅल्यू किती झाली 6 पाय. आणि हे आर व्हेलॉसिटी इन कोएफिशियंट. सो फोर्स जो काय मिळणार आहे तो एवढा मिळाला आपल्याला. ह्याला म्हटलं जातं स्टोक्स लॉ. समजलं का बघा. याच्यावरून आपल्याला अजून एक एक्सप्रेशन पण बघायचं आहे या कंडिशनवरून. त्यामुळे हे व्यवस्थित समजून घ्या आधी की एक फ्लुइड आहे आणि ह्या फ्लुइडमध्ये वरून एक स्पेअर टाकला जातोय, तर त्या स्पेअरला अपोजिशन करणारा फोर्स तयार झाला तर तो एवढा असतो. आता ॲक्च्युअल बघा, ॲक्च्युअलमध्ये काय असतं, तर इथं किती किती फोर्सेस असतात हे पुढच्या एक्सप्रेशनमध्ये आपल्याला लागणार आहे. तर आता कन्सिडर कसं केलं जातं बघा. हा जो स्पेअर आहे, स्पेअर, त्या स्पेअरवरती एक स्वतःचं वेट आहे बघा. त्या स्पेअरवरती एक स्वतःचं वेट आहे. लक्षात येते. आपल्याला माहिती आहे की वेट कुठं असतं, डाऊनवर्ड डायरेक्शनला असतं. वेट म्हणजे काय, मास इंटू ग्रॅव्हिटी. तर त्या स्पेअरला काय एक प्रकारचा मास इंटू ग्रॅव्हिटी वेट आहे ना. म्हणजे स्पेअर आपण टाकलाय त्या फ्लुइडमध्ये, याचा अर्थ तो स्पेअर कुठं जायचा प्रयत्न करेल, ऑब्व्हियसली खाली जायचा प्रयत्न करेल. का, तर त्याच्यावरती मास आहे, ग्रॅव्हिटी आहे, वेट आहे, म्हणून तो खाली जायचा प्रयत्न करेल. म्हणजे मी जर तुम्हाला असा क्वेश्चन केला की त्या स्पेअरचं वेट किती, तर तुम्ही काय सांगाल, त्या स्पेअरचं मास इंटू ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. सिंपल. लक्षात येत आहे. मास इंटू ग्रॅव्हिटी हे त्या स्पेअरचं वेट झालं, वेट. मग चला, स्पेअर टाकला त्या फ्लुइडमध्ये, स्पेअर खाली जायचा प्रयत्न करेल, पण त्या स्पेअरला अपोजिशन होतंय तिथं. त्या स्पेअरला काय होतंय, अपोजिशन होतंय. कुणाकडनं, एक याच्याकडनं अपोजिशन होतंय. अपोजिशन कोण करतो, फोर्सच करतो ना. वेट म्हणजे काय, फोर्सच आहे. आपण लिहितो बघा, समजा मी जर असं जमिनीवरती उभा असेल तर माझ्यावरती वेट किती आहे, मास इंटू ग्रॅव्हिटी, आणि माझ्यावरती नॉर्मल फोर्स किती आहे, एन म्हणतो बघा, कॅपिटल एन म्हणतो आपण. सो कॅपिटल एन इज इक्वल टू एम जी लिहितो आपण इक्वेशन. दोन्ही फोर्सेस आहेत ना, फक्त दोन्ही अपोजिट डायरेक्शन आहेत. एक खाली आहे, एक वरती आहे, इक्वल अँड अपोजिट फोर्सेस. सो एन वरचा जो आहे तो एन इज इक्वल टू खालचा म्हणजे एम जी. सो आपण एन इज इक्वल टू एम जी लिहितो. सेम त्या पद्धतीनं जर ह्या स्पेअरचं वेट एम जी असेल तर ते खाली आहे, फोर्सच आहे ना एक प्रकारचा. तर त्या खाली जाणाऱ्या फोर्सला दोघं जण अपोज करतायत, म्हणजे दोघं जण बॅलन्स करतायत. मग दोघं जण कोण कोण असतात, त्यातला एक तर हा झाला जो काही विस्कस फोर्स आहे तो हा अपोज करतो त्याला, ॲज वेल ॲज म्हणजे हा वरच्या डायरेक्शनला झाला ना. म्हणजे आपण जरी हा स्पेअर खाली चाललाय म्हटलं तरी त्याला अपोजिशन खालून होतंय ना, लिक्विडमधनं होतंय, त्या फ्लुइडमधनं होतंय. हा फोर्स अपोज करतोय. ॲज वेल ॲज अजून कोण अपोज करतंय,
तर अजून त्या लिक्विडचं जे वेट आहे, मग लिक्विडचं वेट किती असतं, मास इंटू ग्रॅव्हिटी. सेम जसं स्पेअरचं काढूया तसंच, फक्त लिक्विडचं मास त्याचं मास आपण वेगळ्या पद्धतीने घेऊ शकतो ना, ह्याचं मास वेगळं असणार आहे, लिक्विडचं मास वेगळं असणार आहे. म्हणजे या स्पेअरवरती जे काही वेट आहे mg ते बॅलन्स केलंय दोघांनी. म्हणजे मी असं लिहितो बघा, दिस इज mg. mg मीन्स व्हॉट, वेट ऑफ द स्पेअर, अँड दिस टू फोर्सेस आर अपवर्ड डायरेक्शन, आर इन अपवर्ड डायरेक्शन. त्यातला एक फोर्स तर हा झाला, विस्कस फोर्स म्हटलं जातं, आणि जो दुसरा फोर्स आहे त्याला अपवर्ड थ्रस्ट म्हटलं जातं. थ्रस्ट जे की लिक्विडनं अपोजिशन केलेला फोर्स आहे, त्याला लक्षात येते का, त्यालाच बियॉन्ड फोर्स म्हणून एक नाव दिलेलं आहे. तो जो अपवर्ड थ्रस्ट, लक्षात ठेवा, अपवर्ड थ्रस्ट. सो अपवर्ड थ्रस्ट अँड दिस विस्कस फोर्स आर बॅलन्स्ड बाय द वेट ऑन द स्पेअर. ही कंडिशन महत्वाची आहे, ती लक्षात ठेवा, पुढच्या एक्सप्रेशनसाठी आपल्याला डेफिनेटली लागणार आहे. चला हे समजलं का बघा. सो दिस इज नथिंग बट द स्टोक्स लॉ. चला मी याची स्टेटमेंट हवं तर देतो तुम्हाला. द विस्कस फोर्स ऍक्टिंग ऑन ए स्मॉल स्पेअर, द viscous force acting on a small sphere falling through a medium, म्हणजे fluid, falling through a medium is directly proportional to the radius of sphere, velocity of sphere and कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी. आता व्हेलॉसिटी म्हणजे कुठली, फ्लुइड मधली व्हेलॉसिटी इथे लिहितो, व्हेलॉसिटी ऑफ स्पेअर इन फ्लुइड and coefficient of viscosity of fluid, that is हे लिहा, मग ह्याच्या खाली हे लिहा, that is therefore आणि इथं हवं तर लिहा since k is equal to 6 pi एक्सपेरिमेंटली, म्हणजे k ची व्हॅल्यू एक्सपेरिमेंटली 6 pi कन्सिडर केली जाते. दिस इज नथिंग बट द स्टोक्स लॉ. समजला का बघा. आता हा जो स्टोक्स लॉ आहे हा एकतर फोर्स आहे म्हणजे न्यूटनमध्ये असेल साहजिकच, आणि हा डायमेन्शनली पण व्हेरीफाय केला जातो. आता डायमेन्शनली कसा व्हेरीफाय करायचा, म्हणजे डायमेन्शनली काय केलं जातं, यांच्या पॉवर खरोखरच 1 1 1 आहेत का चेक केलं जातं. तुम्हाला डायमेन्शनल ॲनालिसिस मधला इक्वल पॉवरचा पॉईंट माहिती आहे का बघा, इक्वल मॅग्निट्यूडचा पॉईंट, की ज्याच्यामध्ये आपण r⁴a v⁴b आणि हा कोइफिशियंट c म्हणूया, तर abcच्या व्हॅल्यू कॅल्क्युलेट केल्या जातात. कशा कॅल्क्युलेट केल्या जातात, याचं डायमेन्शन इक्वल टू याचं डायमेन्शन लिहिलं जातं, त्याच्यामुळे हा abc कॅल्क्युलेट केला जातो. ओके, सो असं जरी केलं तरी abcची व्हॅल्यू 1 मिळते, म्हणून इथं 1 1 1 आहे बघा. म्हणून हे व्हेरीफाय होऊ शकतं, हे मॅथमॅटिकली करू शकतो तुम्ही. सो तुम्ही एक ट्राय करा ॲज अ होमवर्क म्हणून. तर हे आणि हे बरोबर आहे का चेक करा. आता 6 पायला काय डायमेन्शन लिहित नाही आपण, त्यामुळं ह्या तिघांचे डायमेन्शन लिहायचे. आरचं डायमेन्शन माहित आहे, रेडियसचं, व्हेलॉसिटीचं माहित आहे, कोइफिशियंटचं मागाशी आपण सॉल्व्ह केलेलं आहे ते डायमेन्शन आहे, फोर्सचं डायमेन्शन माहीत असतं. डायमेन्शन एकत्र करा आणि वरती ए बी सी टाका इथं पॉवर्स आणि त्यांच्या व्हॅल्यू काढा. तर ए ची व्हॅल्यू 1 मिळते, बी ची व्हॅल्यू 1 मिळते आणि सी ची सुद्धा व्हॅल्यू 1 मिळते. सो डायमेन्शनल ॲनालिसिसनं सुद्धा काय केलं जातं, हा जो फोर्स आहे किंवा हा जो लॉ आहे हा व्हेरीफाय केला जातो. लक्षात येते. सो दिस इज अबाउट द स्टोक्स लॉ. आता सेम ही डायग्राम मी आहे तशीच ठेवतोय. सेम ह्या कंडिशनवरती आता एक आपल्याला एक्सप्रेशन बघायचं ते आपण बघूया. चला इथपर्यंत समजलं का बघा व्यवस्थित, सगळ्यांना लिहून घ्या. काही शंका असतील तर तशा पुट करत चला आणि विचारत चला. ओके, चला हेडिंग लिहा सगळ्यांनी. हेडिंग इज द टर्मिनल व्हेलॉसिटी अँड इट्स अ एक्सप्रेशन. त्यासाठी आता हीच डायग्राम पुन्हा एकदा लक्षात ठेवावं लागेल. ही तुम्ही ड्रॉ करू नका, दुसरी ड्रॉ मी इथं करतोय ती तुम्ही ड्रॉ करा. आधी हेडिंग लिहा टर्मिनल व्हेलॉसिटी अँड एक्सप्रेशन. आधी आपण टर्मिनल व्हेलॉसिटीची डेफिनेशन लिहूया. द कॉन्स्टंट मॅक्सिमम व्हेलॉसिटी, म्हणजे हा जो स्पेअर ज्या व्हेलॉसिटीने येतोय ती व्हेलॉसिटी. द कॉन्स्टंट मॅक्सिमम
velocity acquired by a body म्हणजेच हा स्पेअर ना, falling through a fluid is called as टर्मिनल व्हेलॉसिटी. स्टोक्स लॉज आहे थोडक्यात. हा स्टोक्स लॉच्या बेसवरतीच आपण हा जो स्पेअर आहे तो ज्या व्हेलॉसिटीनं चाललेला आहे, इथं व्ही म्हटलं होतं बघा मी, व्ही इज द व्हेलॉसिटी ऑफ द स्पेअर, व्ही इज द व्हॉल्यूम ऑफ द स्पेअर म्हटलं होतं. ठीक आहे. तर ज्या व्हॉल्यूमनं तो चाललेला आहे ते आपण तिथं डिफाईन केलेलं आहे. ओके, चला लिहून घ्या इथपर्यंत. आता ही डायग्राम मी बघा अशा पद्धतीनं ड्रॉ करतो. ठीक आहे. एक वेसल दाखवलेला आहे ज्याच्यामध्ये फ्लुइड आहे हे असं सगळं, आणि त्याच्यामध्ये हा स्पेअर आहे. सो स्पेअरवरती 2 फोर्सेस होते मी म्हटलो तुम्हाला अशी, आणि एक फोर्स खाली होता. ठीक आहे. 2 फोर्सेस होते, त्यातला पहिला फोर्स होता अपवर्ड थ्रस्ट ज्याला FU म्हणतो मी, दुसरा फोर्स आहे विस्कस फोर्स ज्याला FV म्हणतो मी, आणि हा जो आहे तो डाऊनवर्ड फोर्स ज्याला की वेट म्हणतो आपण, वेट. बघा, दिस इज अपवर्ड थ्रस्ट, दिस इज विस्कस फोर्स. ओके, आणि हा जो स्पेअर आहे तो दिस इज फ्लुइड. सो ही डायग्राम ड्रॉ करा. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि ही जी काही व्हेलॉसिटी आहे त्याची V इज द व्हेलॉसिटी. कसली? टर्मिनल व्हेलॉसिटी म्हटलं तरी चालेल, टर्मिनल व्हेलॉसिटी. चला ड्रॉ करा इथपर्यंत व्यवस्थित. आता आपण याचं एक्सप्रेशन बघूया कशा पद्धतीने हे डिफाईन केलेलं आहे. बघा समजतंय का व्यवस्थित जे काही मी सांगतोय ते? ठीक आहे. आता मॅथमॅटिकल आपल्याला काय काय बघायचं आहे याच्यामध्ये बघा, मॅथमॅटिकल. ठीक आहे. आता टोटल 3 फोर्सेस आले बघा. टोटल 2 फोर्सेस अपवर्ड आहेत आणि एक फोर्स आहे तो डाऊनवर्ड आहे. 2 फोर्सेस अपवर्ड आहेत म्हणजे ह्या दोघांचे ॲडिशन होणार ना, कारण ते एकाच डायरेक्शनला आहेत. आणि एक फोर्स आहे तो इक्वल अँड अपोजिट असणार आहे कोणाशी? या फोर्सशी, ज्याला मी FD म्हटलं, डाऊनवर्ड फोर्स आहे. ओके. सो तुम्ही पहिल्यांदा डेफिनेशन लिहा आणि नंतर ही डायग्राम ड्रॉ करून कन्सिडरेशन लिहा. कन्सिडर ए स्पेअर ऑफ रेडियस r अँड व्हेलॉसिटी इज फॉलिंग थ्रू ए फ्लुइड मीडियम. ओके. आता आपण काही कन्सिडरेशन्स करूया. मग अशी मी म्हटलं ना कन्सिडरेशन्स, काय काय कन्सिडरेशन्स केलेत बघा इथं सेम. जे काही फ्लुइड मीडियम आहे त्याची डेन्सिटी म्हणलेलं आहे सिग्मा, डेन्सिटी ऑफ मीडियम. हे सगळं एका खाली एक मेन्शन करा. लेट म्हणा, लेट M डिफाईन करा. ठीक आहे. R डिफाईन करा, रो डिफाईन करा, V डिफाईन करा, स्मॉल v डिफाईन करा, सिग्मा डिफाईन करा, कोइफिशियंट ऑफ एफिशियन्सी डिफाईन करा, FU डिफाईन करा, FE डिफाईन करा, FD डिफाईन करा. सगळं आधी हे डिफाईन करून घ्यायचं. सिंपल जे काही मी मगाशी तुम्हाला सांगितलं ते सगळं आहे. म्हणजे एक स्पेअर आहे, तो स्पेअर त्या फ्लुइडमधनं आता खाली चाललेला आहे, तो टर्मिनल व्हेलॉसिटीनं चाललेला आहे. सो त्याची टर्मिनल व्हेलॉसिटी V आहे आणि याचं एक्सप्रेशन आपल्याला इथं फाइंड आउट करायचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं आधी फोर्सेस तर आपल्याला समजले की टोटल डाऊनवर्ड फोर्स किंवा टोटल, ठीक आहे, टोटल डाऊनवर्ड फोर्स इज इक्वल टू काय असणार आहे? टोटल अपवर्ड फोर्स. सिंपल. टोटल डाउनवर्ड फोर्स इज इक्वल टू टोटल अपवर्ड फोर्स. दैट इज FD इज इक्वल टू FU प्लस FV. FU म्हणजे अपवर्ड थ्रस्ट, बायंट फोर्स सुद्धा म्हटलं जातं त्याला, आणि FV म्हणजे मीडियमनं अपोजिशन केलेलं. मगाशी लिहिलं होतं बघा आपण, तो किती लिहिलं होतं आपण? 6 पाय RV आणि कोएफिशियंट. आठवतंय का बघा? ओके. आता बट ठीक आहे, आता मी हे इक्वेशन इथे लिहून ठेवतो, असं इथे लिहितो मी. बट FD मास इंटू ग्रॅव्हिटी. व्यवस्थित लक्षात ठेवा. आता हा जो M आहे तो म्हणजे कोण आहे? मास ऑफ द स्पेअर आहे, आणि G म्हणजे काय? त्याचे ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. पण मास ऑफ द स्पेअर आपण व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी एवढं लिहू शकतो. येस, लिहू शकतो, कारण आपल्याला माहित आहे
डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. पण हे कुणासाठी लिहितोय आपण? दिस इज फॉर स्पेअर. समजून घ्या व्यवस्थित. मग लिहा. स्पेअरसाठी आपण एफडी हा असा लिहिला. व्हॉल्यूम, आता हे मी व्ही मोठं काढतो त्यासाठी, मोठं म्हणजे लक्षात येईल. दिस इज व्हॉल्यूम. रो इज द डेन्सिटी ऑफ द स्पेअर. व्यवस्थित तिथं डिफाईन करा. स्पेअरची डेन्सिटी बघा इथं, स्पेअर. ओके. सो देअर फॉर एफडी मला असा मिळेल का बघा. व्हॉल्यूम म्हणजे काय? 4/3 पाय आर क्यूब. हे रो आणि हे जी म्हणतो मी. सो दिस इज व्हॉट? दिस इज द डाऊनवर्ड फोर्स. म्हणजे जो काही वेट एम जे आहे ते किती मिळालं? एवढं मिळालं. ह्याला इक्वेशन मी इथे, ह्याला इक्वेशन 1 म्हणूया, याला इक्वेशन 2 म्हणूया. चालेल का बघा? ठीक आहे. मी थोडीशी ही डायग्राम रब करतो, आपल्याला इथं लिहायला जागा मिळेल. बघा व्यवस्थित समजून घ्या. हे कन्सिडरेशन सगळे करा. काही शंका असेल तर तशा लिहून ठेवत चला, मला नंतर विचारा. सगळ्यांनाच हे कदाचित समजत असेल असंही नाही होणार, काही जणांना कन्फ्युजन होऊ शकतं. सो तसं काय होत असेल तर ते फक्त त्या वेळेला लिहून ठेवा आणि नंतर विचारा. सो इक्वेशन 2 आपल्याला मिळालं. फॉर एक्झाम्पल कुठला फोर्स मिळाला आपल्याला? डाऊनवर्ड मिळाला. आता एफ यू काढूया आपण. एफ यू आधी एफ व्ही काढूया. एफ व्ही सोपा आहे, जो मगाशी लिहिला तो आपण. 6 पाय आर व्ही आणि कोइफिशियंट. ह्याला इक्वेशन आपण 3 म्हणूया. बघा हे इक्वेशन मेन 1 लिहिलं, हा काढला, ह्याला इक्वेशन 2 दिलं, हा काढलाय आपण, ह्याला इक्वेशन 3 दिलं. आता एफ यू काढूया. एफ यू अपवर्ड थ्रस्ट, बायंड फोर्स म्हटलं जातं त्याला, अपवर्ड थ्रस्ट. तर त्याला सुद्धा मी काय लिहितो? मास इंटू ग्रॅव्हिटी लिहितो. फक्त मास मी मास लिहिले बघा, स्मॉल एम लिहिला नाही, कारण स्मॉल एम काय होता? त्या स्पेअरचं मास होतं. ठीक आहे. आता याला मी काय लिहिलं? फक्त मास लिहिलं. का तर हे मास कोणाशी रिलेटेड चाललंय आपलं आता? मीडियम फ्लुइडशी रिलेटेड आहे. फ्लुइड. मग कॅपिटल एम करू. ओके. सो कॅपिटल एम मगाशी जे तुम्ही कन्सिडरेशन्स लिहिले तिथं लिहा. कॅपिटल एम म्हणजे काय? मास ऑफ फ्लुइड, मास ऑफ फ्लुइड, मास ऑफ फ्लुइड, मास ऑफ फ्लुइड रिलेटेड विथ म्हणतो बघा, हे महत्वाचं आहे. रिलेटेड विथ, समजून घ्या आधी. रिलेटेड विथ स्पियर. याचा अर्थ काय बघा? एवढा स्पेअर आहे, तो तेवढ्या फ्लुइडमध्ये जातो, तेवढाच एरिया घ्यायचा. तेवढा एरिया फोर्स ऑफ, सगळ्या फ्लुइडचं मास नाही घ्यायचं, तेवढाच एरिया घ्यायचा. ओके. सो एफ यू किती मिळणार? मग हे सुद्धा व्हॉल्यूम लिहितो सरळ मी. व्हॉल्यूम इंटू सिग्मा येणार बघा. आता फक्त मगाशी रो होतं स्पेअरशी रिलेटेड, पण आता मीडियमशी रिलेटेड असल्यामुळं मीडियमची डेन्सिटी सिग्मा असणार आहे. सो एफ यू किती मिळेल सांगा? व्हॉल्यूम तेवढंच लिहायचं ना, 4/3 पाय आर क्यूब. हे सिग्मा आणि इंटू हे जी म्हणूया. चला एफ यू मिळालं. इक्वेशन नंबर 4 बना. कन्फ्युजन नको इथं. मी स्पेअरसाठी पण व्हॉल्यूम तेवढंच लिहिलंय आणि मीडियमसाठी पण व्हॉल्यूम तेवढंच लिहिलंय. का कळतंय का बघा? मीडियममध्ये पण स्पेअरच आहे असं तयार झालं ना, म्हणून त्याचं व्हॉल्यूम तेवढं लिहिलं. फक्त फरक कशात केला? इथं रो होता आणि इथं काय झालं? सिग्मा झाला. कारण हे स्पेअरशी रिलेटेड आहे. एफ डी डाऊनवर्ड फोर्स स्पेअरचा चाललेला आहे आणि हा सिग्मा मीडियम कडनं ना, अपवर्ड थ्रस्ट मीडियम करतोय अपोजिशन, म्हणून हे झालं. चला इथपर्यंत हे एवढंच महत्वाचं आहे. एवढंच समजणं गरजेचं आहे, जेवढं आत्ता लिहिलं तेवढं. आता काय डायरेक्ट ह्या सगळ्या व्हॅल्यू इथं टाका, फायनल इक्वेशन मिळेल. बघा कळलं का? ओके. सो इक्वेशन 2, 3, 4 आपण काय करूया? इक्वेशन 1 मध्ये पुट करूया. पुट 2, 3 and 4 इन इक्वेशन 1. व्हेरी इम्पॉर्टंट. हे सगळे तिघजण काय करूया? इक्वेशन 1 मध्ये पुट करूया. आता इक्वेशन 1 काय आहे? एफ डी. एफ डी किती आहे? दिस इज एफ डी. 4/3 पाय आर क्यूब रो जी इज इक्वल टू एफ यू किती आहे? 4/3 पाय आर क्यूब सिग्मा जी प्लस एफ व्ही किती आहे? 6 पाय आर व्ही कोइफिशियंट. समजतंय? जस्ट मिनिट. ओके. 4/3 पाय आर क्यूब रो जी इज इक्वल टू 4/3 पाय आर क्यूब सिग्मा जी इज प्लस 6 पाय आर व्ही एन. आता व्ही काढायचं आहे, त्यामुळे ही टर्म आपण इकडेच ठेवूया.
सो देअरफॉर 6 पाय आर व्ही आणि ही कोइफिशियंट इज इक्वल टू ही टर्म इथंच ठेवली, ही टर्म इकडे घेऊया. सो 4/3 पाय आर क्यूब रो जी मायनस 4/3 पाय आर क्यूब सिग्मा जी. 4/3 पाय आर क्यूब आणि इंटू जी कॉमन काढूया, राहणार काय रो मायनस सिग्मा राहणार. हे काय आहे 6 पाय आर व्ही आणि कोइफिशियंट. आपल्याला व्ही पाहिजे ना, सो व्ही इकडेच ठेवूया. सो हे आणि हे इकडं घालूया, म्हणजे काय होणार आहे हे 4/3 हे पाय आर क्यूब जी आणि अपॉन हे 6 एक येईल इकडं, हा पाय येईल, हा आर येईल आणि हा कोइफिशियंट आणि इकडे काय येईल रो मायनस सिग्मा. समजते का बघा इथपर्यंत व्यवस्थित सगळ्यांना. व्हेरी इम्पॉर्टंट रिलेशन. सो देअरफॉर व्ही इज इक्वल टू, इथं आपण 2 न घालूया, इथं 3 न, सो 2/9 एक पाय कॅन्सल होईल, एक आर कॅन्सल होईल, सो r² जी अपॉन, ठीक आहे, कोइफिशियंट आणि हे रो मायनस सिग्मा. सो व्ही इज इक्वल टू 2/9 r² जी रो मायनस सिग्मा अपॉन this is an expression for terminal velocity of the sphere. This is an expression for terminal velocity of the sphere. इथं लिहा सगळं हे velocity of sphere. समजलं का बघा सगळ्यांना व्यवस्थित काय काय चेंजेस, हे एवढंच महत्त्वाचं आहे. हे काय मी डायरेक्ट व्हॅल्यू पुट करेन आणि इक्वेशन फाइंड आउट केले. ठीक आहे. आता हे इक्वेशन काय केलं जातं, एअर मीडियम जर असेल, फॉर एअर मीडियम आत्ता मीडियम कुठलं घेतलं होतं आपण, फ्लुइड घेतलं होतं ना. सो फ्लुइडसाठी सिग्मा होता बघा, कारण सिग्मा म्हणजे काय फ्लुइडची डेन्सिटी, बरोबर. पण एअरसाठी ती डेन्सिटी आपण 1 कन्सिडर करायची का, तर मीडियम आता एअर झालं ना फ्लुइडच्या ऐवजी, म्हणजे सिग्मा येणार नाही, म्हणजे 1 होणार सिग्मा. मग सिग्मा 1 झालं तर देअरफॉर व्ही किती आलं 2/g r² जी, हे सॉरी 2/9 आहे बरं का, हे जी आणि अपॉन हे कोइफिशियंट. सो 2/9 r², हां रो एक राहिला r² जी रो, हे काय -1च होणार ना, सॉरी सिग्मा इज निग्लेक्ट, सॉरी सिग्मा इज निग्लेक्टेड असं म्हणा, सिग्मा इज निग्लेक्टेड. म्हणजे स्पेअरची आणि मीडियमची डेन्सिटी कंपेअर करा, कोणाची डेन्सिटी जास्त असेल, स्पेअरची जास्त असेल. सो सिग्मा कॅन बी निग्लेक्टेड. लक्षात आलं. सो सिग्मा निग्लेक्ट करायचं आहे, म्हणजेच 0 करा थोडक्यात, म्हणजे इक्वेशन आपल्याला असं मिळेल. सो दिस इज द टर्मिनल व्हेलॉसिटी व्हेन द फ्लुइड मीडियम इज एअर. ॲक्च्युअल फ्लुइड घेण्यापेक्षा जर एअर घेतलं तर किती व्हेलॉसिटी असेल, तर एवढी व्हेलॉसिटी असेल. बघा समजलं का हे एक्सप्रेशन. सो स्टोक्स लॉच्या बेसवरतीच हे एक्सप्रेशन आहे. आय थिंक समजलं असेल. थांबूया आपण, थोडासा वेळ झालेला आहे. इथपर्यंत टॉपिक आहे. याच्या पुढचे पॉईंट्स रिडक्शनमधले आहेत, तरी सुद्धा काही महत्त्वाचे पॉईंट्स मी घ्यायचा प्रयत्न करेन आणि याच्या रिलेटेड मग आपण सीटीचे क्वेश्चन्स डिस्कस करूया. ओके. सो थांबूया आपण. याच्यात काही शंका असेल तर डेफिनेटली विचारा, अभ्यास करत राहा आणि काही शंका असतील तर नक्की विचारा. आपण भेटूया पुढच्या लेक्चरला. थँक्यू सो मच.